व्हेरी गुड. ये लवकर. आंबे काय रचन, तू कुठे फिरतोयस? लवकर ये. एक नंबर. बघ आंबे बघ. इकडे इकडे बघ. इथे बघ. हे बघ. हाय मंडळी, मी अजय कांबळे. माझ्या यूट्यूब चॅनल अजय कांबळे .official मध्ये तुमचं स्वागत करतो. आज माझ्या स्वतःच्या गावामध्ये, कोकणात विले गावामध्ये, मी माझ्या शेतामध्ये आज आम्ही आंबे लावलेली तिथे झाडाचे आम्ही फळं काढायला आलो. तो व्लॉग जो का मी आज शूट करणार आहे तो तुम्हाला प्रॉपर आता ह्या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सगळं पाहायला. हे दोन भाऊ माझे पुढे चालतात. एवढ्या उन्हामधून मुंबईला राहून खूप वर्षानंतर, म्हणजे 5 ते 6 वर्षानंतर आज आपल्या शेतातल्या जमिनीवरती काय आहे ते बघायला जातो. बघूया आज काय होतंय, कसा अनुभव होतो आजचा. मला तर वाटतं खूप एक्सायटेड. झालं तर चांगलंच पाहिजे, मजा तर आलीच पाहिजे मला पण आणि तुम्हाला पण. गावाला आल्यावर मजाच वेगळी आहे यार. वेगळी म्हणजे जगा वेगळी मजा आहे. आणि वेगळी गाव कोकणामध्ये जर असलं तर मग सोडूनच द्या विषय, मग खतरनाक वाली मजा आहे. हे बघा गावच्या पायवाटा, छोट्या छोट्याशा, फक्त चालण्या इतकी जागा. सगळी माणसं एकाच जागेवरतून चालून तिथं अशी एक रेष निर्माण होते, म्हणजे सगळ्यांना ती वाट दिसून येते. दादा हाय. आता तुम्हाला सगळ्यांना रेकॉर्ड करतोय. मजा घेतोय कारण मला सुट्टी मिळत नाही. आणि गावाला आल्याच्या नंतर हे 2 दिवसाची सुट्टी होळीची असल्यामुळे मी मनापासून एन्जॉय करतोय गावाला येऊन. बरं, आता येणाऱ्या मे महिन्यामध्ये सुद्धा गावीच यायचं आहे. नाही, गाव म्हटलं की खूप धमाल आणि जबरदस्त मस्ती आणि निसर्गाच्या रम्य वातावरणात आपल्याला मनापासून आनंद होतो. करवंद असतील ना, आहेत काय बघ दादा करवंद. 4-5 वर्ष झाले असतील मी करवंदांना बघितलं, पण नसेल काही खाल्लं तुला दुसरी गोष्ट आहे. पाठी बघा इकडे, इकडे बघा. आता बरं आहेत ना? सकाळी आलो ते सुंदर असं निसर्गाचं. बम्यादा चाललंय. आंबे, काजू काय भेटल, फणस वगैरे सगळं घेऊन येऊ. ह्यांची मीटिंग काय संपत नाही. चल चल हे दादा चल ना. हो, आंबे आज भेटले तर आज आंब्याचं काहीतरी करणार. ते स्लाइस कटिंग करून मीठ मसाला आणि काय बस तेवढंच ना. मस्त अशी चकना आयटम बनवायची.
सही है सही है। आज तो आंबा खाने का ही है बॉस। व्हेरी गुड। ये लवकर आंबे काय रचन, तू कुठे फिरतोयस? लवकर ये। एक नंबर। बघ आंबे बघ, इकडे इकडे बघ, इथे बघ, हे बघ काय राहत ना पण पण तुला इकडे बघत नाहीस का? हे तयार झाले नाही तर मग पडतील ना रे। बघ ना, बारकसच झाड आहे पण त्याला आंबे बघ किती लागलेत ते। काय बोलतो? व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओज बनवतोय मी। हे बाय हे बाय इकडे दोन बघ, हे बाय इथे तयार आहे, इथे एक तयार आहे, इथे एक तयार आहे, 3 आंबे तयार आहेत। अरे बाबा ते तयार नाहीत ते काय तयार तयार आहेत। रत्नागिरीतला प्रसिद्ध हापूस मँगो यालाच बोलतात आणि हा जगप्रसिद्ध आहे। अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट केला जातो या मँगोचा विदाऊट कल्टर। आणि हे आमचे भाऊ आहेत सुहास कांबळे यांचे, हे स्वतः त्यांची झाडं आहे, 100 झाडं आहेत आणि त्यांनी खूप त्याच्यासाठी मेहनत घेतात ते। आणि फ्युचर आपण ह्याच बागेतून हा मँगो आपल्याला इंटरनॅशनल लेवलला एक्सपोर्टसाठी आपण ट्राय करणार आहे। थँक्यू सो मच। फेकम पाक फुल झालेले वाट लावलीस विदाउट कल्चर नाही ते नव्हे, पण ते इंडियाच्या बाहेर एक्सपोर्ट करायचं त्याच्यासाठी बोललो। विदाउट कल्चर पाहिजे, विदाउट म्हणजे ऑर्गॅनिक, टोटल ऑर्गॅनिक, जरा पण केमिकल नाही, काय विचार या दादा काय टाकलं सर? फक्त खत ना? हा मग आपण कंपोस्ट खत आहे, आपण 100% आपण एक्सपोर्ट करू शकतो। कारण हे सुहास कांबळेने एक्सप्लेन केलेलं आहे याच्यावरती की यांनी या जे हापूस आहे त्याचे जे झाड आहे त्याला कंपोस्ट खत म्हणजे काय वापरलं तुम्ही? सेंद्रिय खत वापरला आणि सेंद्रिय खत बकऱ्यांची लेंडी वगैरे युज करतात तेच ना, बकरीची टट्टी, सेंद्रिय खत युज करून त्याने खत बनतं ऑर्गॅनिक एकदम मँगो ज्याला बोलतात ना, रत्नागिरीचा हापूस, रत्नागिरीचा राजा, त्याची खरी पहिचान मी तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये दाखवतोय। हेच ते झाड आहे आणि हे त्याला लागलेले रत्नागिरीचे हापूस मँगो। दादा एक आंबा दे जरा हातात, दादा कॅच पकड। रत्नागिरीचा हापूस एवढा फेमस आहे ना, आज तुमच्या समोर तुम्हाला आम्ही दाखवतो। दादा खरोखर रत्नागिरीचा हापूस आणि हापूस आंब्याची ही जी ओळख आहे त्याला आपण प्रॉपरली बघू शकतो। ओरिजिनल ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय खतापासून याला, या मँगोच्या झाडाला सेंद्रिय खत वापरून त्याच्यातून हे फळ उत्पादन सुहास कांबळे करतात आणि चांगल्या बाजारपेठेमध्ये याला ते सप्लाय करतात। फर्स्ट टाइम भाऊ म्हणून मी त्यांनी हे केलेली जी मँगोची शेती आहे, झाडं, त्यांची पाहणी करण्यासाठी मी इकडे त्यांच्या शेतीमध्ये आलो होतो फार्मवरती आणि त्यावेळी हे माझ्या समोरच त्यांनी झाडाचा या आंबा जो आहे तो तोडून माझ्या हातात दिला आहे बघण्यासाठी। हेच ते ऑर्गॅनिक आणि ओरिजिनल मँगो, याला रत्नागिरी। अजून दुसऱ्या झाडावरती पण फळं दिसलेत दादाला, आता त्यामधले किती तयार आहेत आणि किती तयार नसतील त्याची पाहणी करतोय दादा। बघूया आता ह्या झाडावरनं किती फळं भेटतात आपल्याला। प्रॉपर हापूस आंबे मस्त एकदम। देठा सकट घ्यायचा असतो, बिना देठचा घेतलं तर तो खराब होणार।
हा तो एक थोडासा खराब आहे, पण असून दे. बाकीचे आहेत तिकडे पण काढून ठेवले 10-12 आंबे ऑर्गॅनिक. हे ऑर्गॅनिक आणि आपल्या शेतीचे आहे. कशा ओळखायचे दादा तयार आंब्यात, सांग आता. तयार आंबे ओळखण्याची याच्यात हा जो वरचा भाग आहे ना देठाच्या आजूबाजूचा जो भाग आहे इथे लालसरपणा आणि ह्या इथे लालसरपणा आणि जे ओरिजिनल मँगो आहे त्याची ही पहिचान आहे. पण तयार झालेला अजून एक मिळेल नाही तर जे आहे ना मध्यस्थी त्याच्यामध्ये थोडासा गॅप असतो आणि ही तर खरी ओळख आहे हापूस आंब्याची. अजय इकडे बघ. अरे वा, आपल्या झाडाचे आहेत ना हे? आपल्या झाडाचे आंबे ओरिजिनल. वाव. कोकणातला हापूस आंबा कसा आहे? चला आंबे वगैरे काढून झालेत. आता चाललोय आम्ही परतीला घरी. पकडू काय? चला मित्रांनो, आंबे वगैरे काढून आता आम्ही घरी निघालो. खूप दमायला पण झाले. मस्त टाइम स्पेंड झाला आमचा. आता घरी जाऊन आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊन परत बाहेर रात्री पण एन्जॉय. ठीक आहे, भेटूया याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला टाटा बाय बाय.